मॉर्निंग मित्रांनो, आपण आलो आहोत टाकवे गावात. टाकवे बुद्रुक मावळ. मस्त चहा घेतला, चहा छान होता. आता आपण निघालो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. आम्ही आता चाललो आहे सनराईज पाहायला मस्तपैकी विथ चहा. गारठा आहे थोडाफार छानपैकी. कडक सनराईज झालेला आहे. असा लालसर नाही आहे तर पिवळसर, डायरेक्ट उन्हाळ्याचा सनराईज. आणि इकडे बघा मस्त रॉकेट चाललाय. इथे आपली गाडी लावली आहे कारण इथे गेट बंद आहे. सो आता आम्ही जाणार आहोत चालत. चला, इकडनं हा रस्ता आहे गावातनं, पण आपण आलो इकडनं. मस्त गहू आलाय बघा. इथे शिव घाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. अशा प्रकारे ती झाडं आहेत त्या ठिकाणी ते मंदिर आहे. खूप छान आहे, कळेलच तुम्हाला. मस्त सावर फुललं आहे, काटेसावर. डोंकावळा बसलाय. हे आहे मंदिर. इथे घर आहे. पूर्ण दगडाचं आहे बघा. आणि खालच्या बाजूला धरण आहे. मंदिरात जाऊया, मग धरणाकडे जाऊया. शिखरा बसलाय बघा. कॉल देतोय मस्त.
आतमध्ये असं पूर्ण मोकळं आहे बघा, आणि वरती मस्त ओपन आहे, काच लावली आहे. काय मस्त वाटतंय. मस्त दिवा आहे बघा, ह्याला नाग आहे असा, आणि ह्याला झाकण सुद्धा आहे. ह्याच्यातनं वात आली आहे, ह्याच्यात तेल लाळत आहे पूर्ण. खूप मोठा आहे दिवा. आणि महादेवाची पिंड. इथे एक मूर्ती आहे, कसली आहे माहीत नाही. खूप भारी मंदिर आहे, शांत आहे. शंकर आहे बघा इथे. इथे आहे नंदी. हे काहीतरी शिल्प आहे, माझ्या मते दिवाच आहे. असे आहे ते समईसारखं दीपमाळ. हा नंदी थोडा नवीन वाटतोय. आणि इथे महादेवाचं हे मंदिर. मस्त झाडांनी सगळ्या बाजूने कवर असलेलं छानपैकी मंदिर आहे. शांती आहे इथे. कोंबडा हरवलाय. सकाळचे 7:30 वाजलेत. खूप वेगळंच प्रकारचं आहे. आणि इथे बघा, इथे आहे नंदी, त्यानंतर इथे आहे कासव, आणि ह्या ठिकाणी एक काहीतरी आहे. इथे महादेवाची पिंड. हर हर महादेव. घाटेश्वर छान मंदिर आहे. हे मंदिर पाहून झाल्यानंतर एक आपण मस्त प्रदक्षिणा मंदिर बघूया मागून कसं दिसतं. कसं बांधलं असेल बघा बरं. इथे शिडी लावली. अच्छा. आणि इथे महादेवाचे आणि मंदिराच्या इथे समोर आहे ही वाट खाली जायला धरणाकडे. तिकडेच आता आपण जाऊया. सकाळी लवकर आला तर बिलकुल गर्दी नसते. आणि या साईडला पण दरी आहे थोडी. असं ही खरं तर ही प्रायव्हेट लँड आहे, आणि इंस्टाग्राममुळे खूपच फेमस झालं होतं मंदिर, त्यामुळे ते बऱ्यापैकी गर्दी असणार आहे. आपण जाऊया खाली पाण्याजवळ, बघूया कसं आहे माहोल. मस्तच. मस्त पाणी आहे. सनराईज झाला आहे. समोर झाडी आहे. पवनचक्क्या आहेत. एकदम भारी आहे. खास आहे, विशेष आहे. तो पॅच जो आहे ना, तो खूप भारी दिसत आहे. तो वाला पॅच.
वो उधर मतलब ये ऐसे फेमस है, इसको क्या बोलते हैं? हाँ, वैसे आपने दिया था।